मित्रांनो, आपला जो अभ्यासाचा मुद्दा चालला होता तो शब्दशक्ती या घटकावरती चालला होता आणि यातला जो शब्दशक्तीचा तिसरी शब्दशक्ती जी आपण मांडली ती व्यंजना आणि या व्यंजनेचे अ, स्वरूप काय, व्यंजनेची जे प्रकार पडतात त्या प्रकारांचे आणि त्यांच्या उपप्रकारांविषयीची आपण आतापर्यंत चर्चा केली. आता जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे व्यंजनेचे साहित्यातील महत्त्व. आता हे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, पाहिलं की आपण ज्या वेळेला अभिधा आणि लक्षणा या दोन शक्ती आपलं कार्य करून थांबतात, त्यानंतर व्यंजनेचं कार्य सुरू होतं आणि जो कवी व्यापार आहे त्याला अधिक जर अनुकूल अशी कोणती शक्ती असेल तर ती व्यंजना. म्हणून व्यंजनेला काव्याच्या किंवा साहित्याच्या प्रांतात अधिक महत्त्व आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, कोणताही शब्द एक तर तो वाच्यार्थ व्यक्त करतो किंवा लक्षार्थ व्यक्त करतो आणि हे दोन्ही अर्थ शब्द एकाच वेळी व्यक्त करू शकत नाही. मात्र व्यंजना ही शब्दशक्ती वाच्यार्थ आणि लक्षार्थ या दोन्हीवरती अधिष्ठित असते. ते आपण या व्यंजनेचे जे प्रकार पडतात त्यात पाहिलं, शाब्दी व्यंजनेचे ते अभिधामूलक पण आहे आणि लक्षणामूलक म्हणजे वाच्यार्थावरती पण अवलंबून आहे आणि लक्षार्थावरती. एखाद्या वाच्यार्थाच्या अगर लक्षार्थाच्या माध्यमातून व्यंग्यार्थ कसा व्यक्त होईल हे सांगता येत नाही, पण वाच्यार्थ जो आहे पण वाच्यार्थ आणि लक्षार्थ कसा व्यक्त होतो हे सांगता येते. साहित्यात अगर कवितेत व्यंग्यार्थाला मानाचे स्थान असते. व्यंग्यार्थ आणि ध्वन्यार्थ हे काव्याचे मर्मस्थान आहे. हा व्यंग्यार्थ समजण्यासाठी वाच्यार्थ आणि लक्षार्थ उमगणे आवश्यक आहे. म्हणजेच वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे व्यंग्यार्थापर्यंत जाण्याचे साधन आहे. म्हणजे आपल्याला व्यंग्यार्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा अगोदर वाच्यार्थ, कारण आपण मगाशीच पाहिलं म्हणजे यापूर्वीच्या आपल्या व्यंजनेच्या प्रकारांची चर्चा करताना की वाच्यार्थातनं पण व्यंग्यार्थ काय होतो, प्रकट होत असतो. म्हणजे सांगता येतो साध्या वाच्यार्थातनं. म्हणून रसिक या दोन्हीच्या मतीने व्यंग्यार्थापर्यंत पोहोचत असतो. शास्त्रीय साहित्यात वाच्यार्थच महत्वाचा असतो. आता आपल्याला विषय काय, व्यंजनेचे साहित्यातील महत्व. आता साहित्याचं आपण म्हणताना सर्व ललित साहित्याचा तिथे अंतर्भाव होताना दिसतो. आणि त्याचबरोबर ललितेतर साहित्यही आहे. तर ललितेतर म्हणजे शास्त्रीय जे साहित्य आहे त्या साहित्यात वाच्यार्थ महत्वाचा असतो. पण जे ललित साहित्य आहे त्या ललित साहित्यामध्ये मात्र आपल्याला व्यंग्यार्थ महत्वाचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन. आता शास्त्रीयमध्ये ऑक्सिजन म्हणजे H2O, कार्बन डायऑक्साईड आपण म्हटलं तर CO2. इथे लगेच तेवढाच वाच्यार्थ लक्षात घेतलं की काम संपतं. म्हणजे ज्यावेळेला कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजनचा विचार होतो त्याला तिथे आपण वायू असा अर्थ लक्षात घेतो. पण इथं जी आपली लक्षणा शक्ती आहे तिचा उपयोग होताना दिसत नाही. म्हणजे शास्त्रीय साहित्याच्या भाषेत वाच्यार्थ महत्वाचा बनून गेलेला आहे. किंवा आपण जे क्रिकेटच्या मॅचेस होतात त्यावेळेला भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकले असं म्हणताना
तिथे आपल्याला लक्षार्थ म्हणजे वाच्यार्थाबरोबर लक्षार्थ घ्यावा लागतो. महत्वाचा भाग काय की शास्त्रीय जे साहित्य आहे ते तिथे बौद्धिकता महत्वाची असते आणि ललित साहित्यात विचार आणि भावना महत्वाची असते, त्यामुळं लक्षार्थ योजावा लागतो. साहित्यात वाच्यार्थापेक्षा लक्षार्थाला जास्त महत्व असते. हा हा जो आपण विचार करतो त्यावेळेला इथे आता आपल्याला आणखी एक गोष्ट महत्वाची घ्यावी लागते की साहित्यात सर्वाधिक महत्व आहे ते व्यंजनेला, कारण व्यंजना सूचना देण्याचं कार्य करते. हा व्यंग्यार्थ व्यक्त करणारी जी म्हणजे आता लक्षात घ्या काय झालं की आपण साहित्यात कशाला महत्व आहे तर वाच्यार्थाला आणि लक्षार्थाला, पण त्याचबरोबर व्यंग्यार्थालाही महत्व आहे. आणि हा व्यंग्यार्थ जे व्यक्त करते ती कोणती शक्ती? व्यंजना शक्ती. आता ही व्यंजना का मग हिला मौल्यवान का म्हटलेलं आहे तर ज्या सूचना आहेत, सूचना देण्याचं कार्य जे आहे किंवा सूचकता जी म्हणतो आपण ते व्यंजना करीत असते. काव्यात जितकी किंवा साहित्यात जितकी जास्त सूचकता तितके ते काव्य अस्सल आणि श्रेष्ठ ठरते. व्यंजनेचे साहित्यातले महत्व ही सूचकता साहित्यात जितकी जास्त असेल, व्यंजना म्हणजे सूचकता किंवा सूचना, तर ही सूचकता जितकी जास्त तितके ते काव्य काय होतं अधिक श्रेष्ठ आणि अस्सल ठरतं. ही सूचना वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी एखादा संपूर्ण अनुभवच काय होतो तिथं लेखकाचा सुचवला जातो, तर कधी त्यातून व्यक्तिविशेष कळतो, कधी महत्त्वपूर्ण प्रसंगांची त्यातून सूचना मिळते. व्यंग्यार्थामधून मिळणारी ही जी सूचना आहे त्या सूचनेला साहित्यात खूप महत्त्व आहे. काही विचारवंतांनी व्यंजनेला म्हणजे व्यंग्यार्थाला काव्यात आत्मपद दिलं आहे. मराठीतील आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण जी उदाहरणं यापूर्वी पाहिली ती बघितलेलीच आहेत. कोणतं? भारत तांब्यांचं कवितेचं. तर किंवा आपण वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट सारखं नाटक जे आहे त्यामध्ये समोरचं ताट द्यावे पण बसायचा पाठ देऊ नये हे कावेरीचं वाक्य समजायला तिथं केवळ शब्दार्थ उपयोगी पडत नाही, तर ते वाक्य तिने आप्पासाहेबांना उद्देशून म्हटलं, पण त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला व्यंग्यार्थानंच घ्यावा लागतो. म्हणजे तिनं त्या आप्पासाहेब बेलवलकरांना तेवढ्याशा त्या आपल्या वाक्यातनं खूप काही सुचवलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यातील सुचवल्या गेलेल्या व्यंग्यार्थामुळं ते वाक्य काय झालं सार्वत्रिक झालेलं दिसतं. म्हणूनच त्यामध्ये काव्याचे जे काव्यत्व आहे ते व्यंग्यार्थामध्ये साठवलेले आपल्याला दिसते. म्हणजे साहित्यात व्यंजनशक्तीचं महत्त्व काय तर तो जो व्यंजनशक्तीतून व्यक्त होणारा व्यंग्यार्थ आहे तो इथे अधिक महत्त्वाचा आहे आणि त्यातनं अर्थाची वलय निर्माण होतात. ह्यालाच बऱ्याच जणांनी ह्या व्यंग्यार्थाला म्हणजे अभिनव गुप्तानं काव्याचं आत्मपद देताना त्याचा जो रसविचार आहे तर तिथे तो अनुभव स्वतःच सूचकतेने व्यक्त होतो.
आणि काव्यातील रस हा ध्वनीमधून व्यक्त असो म्हणून तो रसध्वनी होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आजही हे ध्वनितत्व सूचकता शब्दातून व्यक्त केलं जातं. जे आपल्याकडे का अनेक चांगल्या चांगल्या कादंबऱ्या, नाटक, कविता आपण उदाहरण म्हणून घेतो. तर ते घेण्यामागं कारण काय, तर ही जी काव्यातली सौंदर्य अनुभूती आहे, ते जे सूचन आहे ते व्यंगार्थानं काय झालंय, सिद्ध झालेलं आपल्याला दिसतं. म्हणून साहित्यामध्ये व्यंजनेचं अधिक महत्त्व आहे. अशा या व्यंजन शक्तीचं महत्त्व असलं तरी बऱ्याच जणांनी तिच्यावरती आक्षेप पण घेतलेला आहे. तर काही जे साहित्यशास्त्रज्ञ आहेत ते व्यंजनाशक्ती मांडण्यास विरोध करताना दिसतात. कारण सूचित किंवा ध्वनित केलेला अर्थ हा लक्षणेनेही कळू शकतो. आपण ज्यावेळेला काव्याचं लक्षण, ध्वनी हा काव्याचा आत्मा हे पाहिलं त्यावेळेला तिथे ध्वनित अर्थ असतो म्हणजे सूचित असतो. त्यामुळं केवळ अभिधानी लक्षण या दोनच शक्ती मानाव्यात असंही विचार इथे मांडला गेला. म्हणजे व्यंजनेतनं पण अर्थ सूचित होतो, पण त्याच्या अगोदर तो लक्षणेतनं पण सूचित होतो, अभिधेतनं होतो. तर सूचित किंवा हा लक्षणेने पण कळतो, म्हणून त्यांनी अभिधानी लक्षण या दोन शक्ती मांडल्या. अभिधेनं कळणारा हा मूळ अर्थ असतो, वाच्यार्थ, मुख्य अर्थ. पण लक्षणेने एक अर्थ कळल्यानंतर आणखी एखादा अर्थ दुसरा मनात येतो, म्हणून विरोध केलेला दिसतो. म्हणजे केवळ वाच्यार्थाहून दुसरा तिसरा अर्थ असू शकत नाही, म्हणून त्यांनी म्हणजे महत्व पहिल्यांदा कशाला दिले, शब्दापासून जे जे आणि जितके अर्थ व्यक्त होतात ते सगळे मुख्यार्थच मानावेत असं त्यांचं मत आहे. म्हणून त्यांनी जे वाच्यार्थाहून वेगळे वेगळे अर्थ येतात ते मांडण्यास विरोध केलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जे साहित्य विचारवंत आहेत ते म्हणतात की शब्दाला वाच्यार्थाशिवाय दुसरा अर्थ असू शकतो. शब्दाला दोन अर्थ असतात आणि दुसरा अर्थ हाच काव्यानुकूल असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काही जण व्यंजनेला विरोध करतात, काही अर्थ मानतात, पण अभिधानी लक्षणा या दोनच शक्ती मानतात. कारण अभिधेने वाच्यार्थ कळतो तर लक्षणेने लक्षार्थ कळतो. लक्षणे मागे काही एक प्रयोजन असते, हे प्रयोजन आपल्याला जाणवते म्हणजे त्याची प्रचिती येते आणि तो जो अर्थ आहे तो प्रतीयमान, म्हणून त्यालाच व्यंग्यार्थ म्हणावं असं त्यांचं मत आहे. तर आनंदवर्धनाने याच प्रतीयमान अर्थाला काय केलं, आत्मपद देऊन टाकलं. तर काही जण आणखी असं म्हणतात की अनिर्वचनीयवादी जे आहेत त्यांना अभिधानी लक्षण यांच्या पलीकडचे अर्थ समजून घेण्या रसिक तसेच प्रतिभावान असावे लागतात, हे मान्य आहे. पण तिसरी जी व्यंजनाशक्ती ती मात्र त्यांना मान्य नाही. अलंकारवाद्यांनी पण व्यंजनेला विरोध केलेला आहे. पण असं असलं तरी अभिनव गुप्तांनी व्यंजनेचं स्वतंत्र पण सिद्ध केलं आणि साहित्यातील सौंदर्य अनुभूतीची प्रतीती, जर साहित्यातील सौंदर्य प्रतीती जर रसिकाला यायची असेल तर व्यंजना शक्तीला साहित्यात महत्त्व दिलंच पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे. तर एकूणच विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत आपल्या शब्दशक्ती घटकामध्ये शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्ती किती आहेत आणि त्या प्रत्येक या ज्या शब्दशक्ती आहेत त्या 3 अभिधा, लक्षण आणि व्यंजना, या 3 शब्दशक्तींचं स्वरूप काय
आणि त्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर ज्या वेळेला तुम्ही हे व्हिडिओ आपले जे ऑनलाईन लेक्चरचे आहेत ते ऐकाल, त्यावेळेला काही गोष्टी वहीमध्ये नोंद करून घेत चला. म्हणजे आपण काय ऐकलं त्याचं डिक्टेशन पण झालं पाहिजे आणि त्याचा निश्चित आपल्याला उपयोग आपल्या परीक्षेसाठी होत असतो. तर एकूणच जी चर्चा झाली ती खूप सुंदर अशी टॉपिक होता. आपल्याला नवीन आहे, पण उदाहरणं जर आपण दिली आणि उदाहरणं समजून घेतली तर हा भाग अभिधा काय असते, अभिधेचा अर्थ काय, अभिधेचा शब्द काय, लक्षणा काय, लक्षणेचा अर्थ काय, लक्षणेसाठी आवश्यक गोष्टी काय आहेत, म्हणजे लक्षणं कशी होते आणि नेमकं व्यंजना म्हणजे काय, व्यंजनेत काय गरजेचं आहे. बघा, एक फरक महत्वाचा होता की लक्षणेमध्ये मुख्यार्थ बाद होतो अर्थ घेताना दुसरा, पण व्यंजनेमध्ये होत नाही. व्यंजनेत मुख्यार्थाला घेऊनच दुसरा अर्थ व्यक्त होत असतो. तर अशा काही खाचाखुणा ज्या आहेत अभ्यास आपल्याला ती संकल्पना समजून घेताना त्या आपण समजून घेतल्या तर काही अडचण यामध्ये उरणार नाही. तर इथेच थांबूया.